सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींचं स्वागत। आमच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल धन्यवाद। आज अत्यंत महत्त्वाच्या आणि गंभीर विषयावरती आपल्याशी मी संवाद साधतोय। आपल्याला माहित असेल आणि हे मला असं वाटतं की संपूर्ण देशाच्या जनतेला माहिती आहे की गेल्या 11 वर्षांमध्ये मोदी सरकार आल्यापासून केंद्रीय तपास यंत्रणांचा केवढा मोठा सुळसुळाट हा देशभर पाहायला मिळतो। विरोधी पक्षांची सरकार पाडणं, विरोधकांना नामोहरम करणं, त्यांच्यावरती दबाव आणणं, त्यांच्या चौकशा करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॉलिटिकल नॅरेटिव्ह, राजकीय नॅरेटिव्ह जो आहे तो आपल्या बाजूनं कसा करता येईल याकरता या यंत्रणांचा गैरवापर गेल्या 11 वर्ष होताना पाहिलेला आहे। महाविकास आघाडीचं सरकार झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये केंद्रीय तपास यंत्रणांचा सुळसुळाट पाहायला मिळाला आणि देश पातळीवरती याच्या विरोधामध्ये विरोधी पक्षांच्या एकंदर मानसिकतेमध्ये तुम्ही जर पाहिलं तर प्रचंड मोठ्या प्रमाणात विरोध करण्याची भूमिका ही देश पातळीवरती दिसली। अनेक विरोधी पक्ष शासित राज्यांमध्ये सीबीआय सारख्या यंत्रणेला बंदी घालण्यात आली होती। तशाच पद्धतीने महाविकास आघाडी सरकार असताना महाराष्ट्रामध्येही सीबीआयला बंदी घालण्यात आली होती आणि या यंत्रणांचा कशा पद्धतीने वापर केला गेला हे तुम्ही जर पाहिलं तर त्यापेक्षा वाईट गोष्ट कुठली असू शकत नाही। महाराष्ट्रामध्ये 2 प्रकरणं त्यावेळेला जी घडली होती त्यातलं एक प्रकरण जे सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूचं प्रकरण, त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। त्या प्रकरणामधनं महाविकास आघाडी सरकारला बदनाम कसं करता येईल या दृष्टिकोनातून भारतीय जनता पक्षानं इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कुटील कारस्थान केलं की लाखो सोशल मीडियाचे अकाउंट रातोरात निघाले होते त्यावेळेला आणि त्यामधनं अफवांचा बाजार पसरवला गेला। मुंबई पोलिसांची प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये बदनामी केली होती। त्यांना हेही लक्षात नव्हतं की महाविकास आघाडी सरकार तुम्ही बदनाम करायचा प्रयत्न करताय पण त्याच्याबरोबरच मुंबई पोलीस देखील बदनाम होत आहेत। आणि त्यानंतर जी आपली कायदे व्यवस्था आहे त्या कायदे व्यवस्थेची देखील धूळधाण त्या ठिकाणी उडवण्यात आली। ही केस सीबीआय कडे वर्ग करण्याकरता सीआरपीसीच्या तत्कालीन जे नमूद नियम होते त्यांचं उल्लंघन करण्यात आलं आणि बिहारमधनं ती केस ही पाठवण्यात आली होती सीबीआय कडे आणि ही सीबीआयची केस जवळपास ऑगस्ट 2020 ला ही सीबीआय कडे वर्ग करण्यात आली आणि त्यानंतर जवळपास 5 वर्ष ह्या तपासाला लागले। मार्च 2025 ला क्लोजर रिपोर्ट सीबीआयने फाईल केलेला आहे। जवळपास 5 वर्ष आणि या कालावधीमध्ये त्या सुशांत सिंग राजपूतचा मृत्यूचा उपयोग बिहारच्या निवडणुकीला देखील केला गेला। एम्स सारख्या प्रतियश संस्थेचा अहवाल दडपण्यात आला आणि त्याच्यावरती कुठली कारवाई करण्यात आली नाही। आताच एका प्रसिद्ध वर्तमानपत्रानं या संदर्भामध्ये खुलासा केलेला आहे सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टमध्ये काय आहे त्याचा आणि ते डोळ्यात अंजन घालणार आहे की या सीबीआयला काही सापडलं नाही परंतु एका मृत्यूचा तपास करण्याकरता 5 वर्ष लागावीत। याचा पूर्णपणे अर्थ आहे की सीबीआयला तशा पद्धतीने सांगण्यात आलं होतं की या तपासावरती बसून राहा। आता हा दुसऱ्या केसच्या संदर्भातला जो मुद्दा आहे ते आहे पालघर साधूंच्या दुर्दैवी मृत्यूचा। पालघरमध्ये जी घटना झाली, साधूंची हत्या झाली होती जमावानं, आपल्याला माहित असेल की धर्मवीर 2 पिक्चर कोणी पाहिला असेल तर तुम्हाला पत्रकारांपैकी, परंतु जनतेने बऱ्याच लोकांनी पाहिला असेल आणि त्यामध्ये एक कारण देण्यात आलं होतं की महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा निर्णय का घेतला गेला तर तो होता पालघर साधूंच्या हत्येच्या संदर्भातला। एकनाथ शिंदे साहेबांना झोप आली नाही पालघर साधूंच्या हत्येमुळे आणि आपण काहीच करू शकत नाही अशी एकदम तळमळ त्यांच्या निर्माण झाली आणि त्यांना जागृती आली। आनंद दिघे स्वप्नात आले आणि म्हणाले की आता हे सरकार पाडलं पाहिजे।
आणि मग त्यांनी तो तसा निर्णय घेतला. धर्मवीर 2 पिक्चरमध्ये ते दाखवलेलं आहे. त्यामुळे त्याचाही उलगडा झाला. याचं कारण काय आम्हाला तर अद्याप कारण वेगळी सांगत होती आणि तीच खरी आहेत खऱ्या अर्थानं. आणि हे कारण जे धर्मवीर 2 पिक्चरमध्ये दिलेलं आहे ते कशा पद्धतीनं न पटणारं आहे ते त्याच्यानंतरच्या घडामोडीबद्दल दिसतंय की पालघर साधूंची हत्या झाली. त्याच वेळेला हे स्पष्ट होतं की ती हत्या त्या ठिकाणी करोना कालावधीमध्ये लॉकडाऊनमध्ये अफवा उडाली होती पालघर जिल्ह्यामधल्या त्या दुर्गम भागामध्ये, ते गडचिंचले गावामध्ये. आणि त्या अफवा अशी होती की मुलं चोरी करणारी टोळी तिकडे सक्रिय आहे. तुम्ही जर तो FIR पाहिलात, आता सुदैवानं CBIनं स्वतःच्या वेबसाईटवर तो टाकलेला आहे, त्यामुळे हे पब्लिक डॉक्युमेंट आहे आता. तर त्या पब्लिक डॉक्युमेंटमध्ये स्वतः त्या साधूंनी जबाब दिलेला आहे पोलिसांना ज्या वेळेला ते जिवंत होते तेव्हा, त्या घटनेच्या दरम्यान, की ही मंडळी आम्हाला चोर समजतात आणि आम्हाला मारतात. आणि मग महायुतीचं सरकार एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वाखाली आलं आणि लगेचच त्यांना हिंदुत्वाबद्दल मोठ्या प्रमाणामध्ये जागृती निर्माण झाली त्यांच्या मनामध्ये. आनंद दिघेजी स्वप्नात आले होते त्यांच्या, आणि त्यांनी 11 ऑक्टोबर 2022ला सुप्रीम कोर्टात सांगितलं, सर्वोच्च न्यायालयामध्ये, की ही केस आम्ही CBIकडे देत आहोत. 11 ऑक्टोबर 2022. आणि त्यानंतर तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं वक्तव्य आहे 12 ऑक्टोबर 2022ला की ही केस आम्ही आता CBIकडे वर्ग करत आहोत. तुम्ही लक्षात घ्या, 2022चा 11 ऑक्टोबर आणि 12 ऑक्टोबर. आणि त्यानंतर जवळपास 1.5 वर्ष जातं आणि 1.5 वर्षानंतर 6 फेब्रुवारी 2024ला सरकारचा आदेश निघतो, CBIकडे आम्ही वर्ग करतो आहोत. म्हणजे तो आदेश त्या दिवशी 1.5 वर्षापर्यंत त्याच्यावर बसून होते हे लोक. 6 फेब्रुवारी 2024ला तो आदेश निघाला. आणि त्याच्यापेक्षा गंभीर बाब अशी की 6 फेब्रुवारी 2024च्या त्या आदेशामध्ये जी कलमं टाकण्यात आली होती की या कलमांच्या अन्वये तपास करण्यात यावा, ती चुकीची आहेत असं त्यांना नंतर कळलं पश्चात बुद्धीनं. आणि ते कळलं कधी? 1.25 वर्षानंतर. त्यानंतर जवळपास मे 2025ला त्यांनी शुद्धीपत्रक त्याच्यात काढलं आणि त्या मे 2025च्या शुद्धीपत्रकामध्ये कलम बदलली आणि CBIला पाठवली की नाही ही कलम चुकीची होती, आता आम्हाला आठवलेलं आहे, आता ही कलम आहेत त्याच्या अन्वये त्याचा तपास करा. मग मे 2025ला ते पत्र अधिकृतपणे गेलं CBIनं. मग केंद्रीय गृहमंत्री केंद्र सरकारनं मग त्याच्यावरती कारवाई करत ती 8 ऑगस्ट 2025ला CBIकडे वर्ग करण्यात केली. आणि CBIनं त्यानंतर आता जवळपास 16 ऑक्टोबरला पालघर साधूंच्या हत्येचा FIR गुन्हा पुन्हा नोंदवला आहे. आणि तो गुन्हा म्हणजे ते जे 3 FIR कासा पोलीस स्टेशनमध्ये वर जे त्या ठिकाणी नोंदवले होते तेच FIR आता नोंदवले. आमचा प्रश्न आहे की ज्या साधूंच्या दुर्दैवी हत्येचं तुम्ही राजकारण केलं, CBIच्या चौकशीची तुम्ही मागणी केली होती, संपूर्ण तपास पूर्ण झाला होता, महाराष्ट्राच्या पोलिसांनी केला होता, पालघर CIDनं केला होता, तरी देखील तुम्ही तुमच्या राजकीय स्वतःच्या हेतूनं तो CBIकडे वर्ग करण्याचा निर्णय घेतला आणि ज्याचा गाजावाजा केला होता त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी. 11 ऑक्टोबरला तुम्ही निर्णय घेतला, 12 ऑक्टोबर 2022ला, 16 ऑक्टोबर 2025ला गुन्हा नोंदवला जातो. 3 वर्ष सरकार याच्यावर बसून का होतं? जर इतका महत्वाचा तुमच्यासाठी हा विषय होता, धर्माच्या नावाने राजकारण करणारे तुम्ही अशा तऱ्हेने लोकांची फसवणूक करता, का बसून होतं हे सरकार? हा प्रश्न आम्ही त्या ठिकाणी विचारतो आहोत. एवढा मोठ्या प्रमाणामध्ये विलंब का लागला? आणि सगळ्यात महत्वाचा विषय असा की ज्या CBIनं सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास 5 वर्ष लावला, आता तुम्ही 3 वर्षानंतर, म्हणजे जवळपास आता या घटनेला जवळपास 5 वर्ष होऊन गेली. एप्रिल 2020ला झालेली घटना आहे, 5.5 वर्ष झालेले आहेत. आता तुम्ही नोंदवलाय, अजून किती वर्ष तुम्ही लावणार त्या तपासाला ते आत्ताच सांगा. किती वर्ष तुम्ही मेलेल्या व्यक्तीच्या टाळूवरचं लोणी खाणार आहात? धर्माच्या नावानं राजकारण करणार, साधूंच्या नावानं त्यांच्या हत्येच्या दुर्दैवी हत्या झाली त्याचं राजकारण तुम्ही केलं. मला आजही आठवते, लगेचच
त्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेजी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना फोन केला होता. देशपातळीवरती मोठ्या प्रमाणामध्ये वातावरण केलं होतं. मग आता त्याचं काय झालं? याचं उत्तर आम्ही या सरकारकडनं मागत आहोत की त्यांना जर तुम्हाला त्या ठिकाणी न्याय द्यायचा आहे जो महाराष्ट्राच्या पोलिसांनी त्या केसमध्ये दिला होता, आणि हे आम्ही स्पष्ट केलं होतं त्याही वेळेला की हे गाव जे गडचिंचले गाव आहे त्याच्यावरती भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. 10 वर्ष भारतीय जनता पक्षाचा तिथं सरपंच होता. जी आरोपींची यादी दिली होती जी प्रसिद्ध झाली त्यातले 61 आणि 63 नंबरचा आरोपी हा भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी होते तिथले. परंतु ज्या पद्धतीचं राजकारण केलं त्यावेळेला तत्कालीन गृहमंत्र्यांनी सांगितलं की त्या आरोपींमध्ये एकही मुस्लिम नाहीये, कोणी नाहीये, ह्याला धार्मिक रंग देऊ नका. पण तरीही ते दिलं गेलं. हे निश्चितपणे याचं उदाहरण आहे की कशा पद्धतीनं यंत्रणांचा गैरवापर केला जातो भारतीय जनता पक्षाच्या कुटील राजकारणासाठी, आणि विरोधकांचं प्रतिमा हनन करण्यासाठी हे सगळं केलं जातं. एके ठिकाणी ही आहे की ज्यावरती पूर्णपणे स्पष्ट चित्र असताना केंद्रीय यंत्रणा वापरल्या गेल्या, आणि दुसरीकडे आज महाराष्ट्रामध्ये घटना घडते आहे डॉक्टरच्या आत्महत्येचा विषय. त्याच्यावरती तुम्ही लगेचच त्या ठिकाणी क्लीन चिट देऊन मोकळे होता. मुख्यमंत्र्यांनी तपास केला का त्याचा? तपास यंत्रणावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न नाही का? हे अत्यंत दुर्दैवी आहे. ज्या पद्धतीनं ते पुण्यामधली घटना आहे जागा हडपण्याची जैन समाजाची, त्याचाही तपास अशाच पद्धतीने केंद्रीय यंत्रणा तुम्ही का देत नाही? मग तिथे ईडी का नाही येत? तिथे सीबीआय काय येत नाही? मुख्यमंत्री लगेचच मुख्यमंत्री बनून जातात अशा परिस्थितीमध्ये. हे अत्यंत गंभीर आहे. आम्ही जे प्रश्न विचारले त्याचं उत्तर दिलं पाहिजे. तुम्ही पालघरमध्ये झालेल्या घटनेच्या संदर्भामध्ये साधूंची जी हत्या झाली त्या साधूंना न्याय कधी देणार आहात? का त्यांचा उपयोग संपला तुमच्यासाठी? हा प्रश्न आम्ही आता उपस्थित करतो. आणि दुसरा जो आत्ताच आज मोठ्या गाजावाजानं भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन होत आहे, तिथे भूमिपूजन होत आहे, ते पाहिलं आम्ही. आश्चर्याचा धक्का बसला. आणि आमचा प्रश्न आता आहे तो 2 व्यक्तींना आहे. एक आहेत त्याच्यामध्ये मुंबई महापालिकेचे प्रशासक. ही प्रॉपर्टी जी आहे ती अनुसूची डब्ल्यू मध्ये येते, शेड्यूल डब्ल्यू. ती मुंबई महानगरपालिकेची प्रॉपर्टी आहे. ही 99 वर्षाच्या लीजला दिली गेली होती. त्याच्यामधले 2 भाग होते. एक होता महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनचा 54% भाग. दुसरा भाग होता तिथे जे तिथले दुसरे रहिवासी होते त्यांचा 46% भाग. हा 54% भागाच्या संदर्भामध्ये रिन्युअलसाठी या महाराष्ट्र स्टेट हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशननं 2002 ला अर्ज केलेला. 2001 ला त्याची लीज संपली, 2002 ला अर्ज केलेला आहे. त्याच्यावरती महानगरपालिका बसून राहिली 15-17 वर्ष. जो 46% भाग होता त्यांनी त्या 3-4 बँकांना त्याच्यावरती ती मॉर्गेज देऊन टाकली होती मुंबई महानगरपालिकेची संमती न घेता. हा सगळा गैरव्यवहार होता. त्यानंतर ही महानगरपालिकेने ताब्यात घेतली आहे 2024 साली जागा. महानगरपालिकेने ताब्यात घेतलेली जागा दुसऱ्या एंटिटीला कशी देण्यात येऊ शकते? मग आमचा प्रश्न आहे की ही शेड्यूल डब्ल्यू ची प्रॉपर्टी ही ट्रान्सफर कशी करण्यात आली? कमिशनर साहेबांनी उत्तर दिलं पाहिजे. दुसरा महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी उत्तर दिलं पाहिजे किंवा राज्य सरकारनं उत्तर दिलं पाहिजे की ही जर ट्रान्सफर करायची असेल तर तुम्हाला कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यावा लागतो. तो घेतला होता का तुम्ही? मग एकलव्य रिअल्टर्स नावाची जी बिल्डर आहे तो कोण आहे त्याच्यामध्ये? ह्याचंही उत्तर मिळालं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची बाब की महानगरपालिकेला काय उत्पन्न मिळतात ना 8,91,00,000. मुंबईतली इतकी मोठी महत्वाची प्रॉपर्टी
त्याचं हस्तांतरित शुल्क केवळ 8,91,00,000 मिळालेलं आहे, भाजपाने जे भरले. हा संपूर्ण त्या ठिकाणी व्यवहार आहे तो संदेहास्पद आहे. याच्या बाबतीमध्ये स्पष्टीकरण मिळण्याची, याच्या मुळात जाण्याची आवश्यकता आहे. ज्या पद्धतीनं हे प्रॉपर्टीचं हस्तांतरण झालं त्याच्याबद्दल स्पष्टीकरण महाराष्ट्राच्या जनतेला देणं गरजेचं आहे. हे जमीन हडपण्याचे प्रकार आहेत का, अशा तऱ्हेचा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतो. त्यामुळे कशा पद्धतीनं या फायली हल्ल्या यापेक्षा त्या फायलींमध्ये काय आहे हे आता उलगडून लोकांना सांगण्याची आवश्यकता. बाकी आपल्याकडे या संदर्भामध्ये निश्चितपणे आता आम्ही स्पष्टीकरण पाहत आहोत. ज्या पद्धतीने आमच्याकडे काही कागदपत्र आहेत त्याच्या अनुषंगानं पुढचं पाऊल काय असेल ते आम्ही ठरवू. परंतु स्पष्टीकरण मुंबई महानगरपालिकेने देणं आवश्यक आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या सरकारनं देखील देण्याची आवश्यकता आहे की हे जे काही प्रॉपर्टीचं ट्रान्सफर झालं ते अत्यंत चुकीच्या पद्धतीने झालंय का नाही झालेलं आहे, त्याचं उत्तर आम्ही बघतो. धन्यवाद. हाँ, पिछले 11 वर्ष में पूरे देश ने देखा है कि किस तरह से भारतीय जनता पार्टी की मोदी सरकार आने के बाद राष्ट्रीय जांच एजेंसियों का दुरुपयोग किया गया. विरोधकों को दबाव में लाने के लिए, विरोधी जो दल हैं उनकी जहां जहां सरकारें हैं उनको गिराने के लिए, विपक्ष के जो नेतागण हैं उनको दबाव में लाने के लिए इन सभी का उपयोग किया गया. और दूसरी ओर सबसे महत्वपूर्ण बात है कि जो एक नैरेटिव है वो भारतीय जनता पार्टी के पक्ष में रहे, इसके लिए इस सभी एजेंसी का उपयोग किया गया था. और आपको याद होगा कि महाविकास आघाड़ी की सरकार जब आई महाराष्ट्र में तो सभी जांच एजेंसियों को महाराष्ट्र में पूरी तरह से खुली छूट दी गई थी. और जो 2 प्रकरण जो हुए महाराष्ट्र में, उसमें से एक प्रकरण था सुशांत सिंह राजपूत जिनका मृत्यु हुआ था. बहुत ही अफसोस की बात है उनका मृत्यु जिस तरह से हुआ, लेकिन मुंबई पुलिस उसकी जांच कर रही थी. लेकिन महाविकास आघाड़ी सरकार को बदनाम करने के लिए इन्होंने ये भी नहीं देखा कि आप मुंबई पुलिस जैसी यंत्रणा को भी पूरी तरह से गलत तरीके से दिखा रहे हो लोगों को. और जिस तरह से ये जांच सीबीआई को सौंपने का काम हुआ उसमें सीआरपीसी का भी उल्लंघन हुआ था. और लगभग अगस्त 2020 में सीबीआई को ये ट्रांसफर की गई केस. 2020 के अगस्त महीने से 2025 के मार्च महीने तक 5 साल लगभग सीबीआई इस जांच के ऊपर बैठी रही. एम्स जैसी बहुत ही महत्वपूर्ण जो हमारी मेडिकल एजेंसी है उसको क्या था, उसके बावजूद सीबीआई ने कुछ नहीं कहा. और अभी मार्च 2025 में उसका क्लोजर रिपोर्ट उन्होंने फाइल किया है. अभी एक बड़े न्यूज़पेपर ने उस क्लोजर रिपोर्ट में क्या लिखा है इसके बारे में प्रकाश डाला है और बहुत ही गंभीर है कि इनके पास कोई सबूत नहीं थे, लेकिन एक मृत्यु की जांच करने के लिए 5 साल लगते हैं सीबीआई को. सीबीआई जो पूरी राष्ट्रीय यंत्रणा है, और उस वक्त में 3 एजेंसियां आई थी, एनसीबी आई थी, ईडी आई थी, सिर्फ महाराष्ट्र विकास आघाड़ी सरकार को बदनाम करने के लिए. और अफसोस की बात है कि इनके राजनीति के लिए जिसका उपयोग सुशांत सिंह राजपूत की मृत्यु का उन्होंने बिहार में भी किया, लेकिन रिया चक्रवर्ती और उनके परिवार हो या बहुत सारे ऐसे लोग हो, उनको बहुत तकलीफें झेलनी पड़ी सिर्फ भारतीय जनता पार्टी की बहुत ही ओछी राजनीति के लिए. और दूसरा जो उदाहरण था वो था पालघर में जो घटना हुई थी, अफसोसजनक घटना, जिसमें 2 साधुओं की हत्या हुई, मॉब लिंचिंग हुई थी. और जब ये हुई तभी ये स्पष्ट था कि ये वहां कोरोना का वक्त था और लॉकडाउन में वहां एक अफवाह उठी थी कि कुछ लोग आते हैं और बच्चे चुराने की कोशिश करते हैं. तो यह अफवाह के तहत यह घटना हुई थी. और ये तो एफआईआर में भी लिखा है. अभी
एक बहुत अच्छी बात है कि सीबीआई ने ये सभी एफआईआर उनके वेबसाइट में डाले हैं और अब ये पब्लिक डॉक्यूमेंट हो चुका है और पब्लिक डॉक्यूमेंट में वो बाकायदा आया हुआ है कि मरने के पहले वो दोनों साधुओं ने कहा था पुलिस को कि ये लोग हमें चोर समझ रहे हैं और हमें मार रहे हैं। बावजूद इसके हम जरूर चाहेंगे कि उनको न्याय मिले। महाराष्ट्र सरकार ने, महाराष्ट्र पुलिस ने, सीआईडी ने इसकी जांच अंतिम स्वरूप पे ली थी, लेकिन तभी भी इसके ऊपर विश्वास न रखते हुए जो भारतीय जनता पार्टी ने पूरे देश भर में माहौल किया था वो भी बड़ा अफसोसजनक था। सीबीआई को दिया जाए, साधुओं की हत्या हुई, ये सबको उसको राजनीतिक रंग देने की बात हुई थी और ये काम उन्होंने लगातार किया। और उसके बाद धर्मवीर 2 पिक्चर जो रिलीज हुआ है उसमें कारण दिखा है कि एकनाथ शिंदे जी को ये घटना से वो बड़े आहत हुए और आनंद दिघे जी उनके सपने में आए और उन्होंने कहा कि नहीं, आपको ये महाराष्ट्र विकास आघाड़ी सरकार गिरानी होगी। और इसी वजह से पालघर साधु जो हत्याकांड हुआ था, ये मुख्य कारण था जिसकी वजह से इन्होंने महाविकास आघाड़ी सरकार को गिराया, ऐसा उस पिक्चर में कहा। फिर अगर ये महत्वपूर्ण कारण था तो आपने सत्ता में आने के बाद 11 अक्टूबर 2022 को उच्चतम न्यायालय में यह कहा कि ये जो पालघर साधु के हत्याकांड का विषय हम सीबीआई को सौंपना चाहते हैं। अच्छी बात है। 12 अक्टूबर को देवेंद्र फडणवीस जी ने भी यही कहा 2022 को। लेकिन सबसे गंभीर बात कि अभी 16 अक्टूबर 2025 को सीबीआई एफआईआर रजिस्टर करती है। 3 साल लगे इसको, 3 साल सीबीआई को एफआईआर रजिस्टर करने में लगे। और इसके बीच में क्या हुआ कि 12 अक्टूबर 2022 से सीधा 1.5 साल तक ये राज्य सरकार इस आदेश के ऊपर बैठी रही और 2024 फरवरी में, 6 फरवरी 2024 में वो आदेश निकालती है और कहती है कि नहीं, अभी हम सीबीआई को ये केस ट्रांसफर करेंगे। और उसमें आईपीसी की धाराएं लिखी गई थी पूरी कि ये करनी है। लेकिन बाद में ये पता चलता है उनको कि वो धाराएं जो हमने लिखी थी ऑर्डर में वो गलत है और ये गलती जानने के लिए इनको 1.25 साल और लगता है। और मई 2025 में जाकर ये उसका शुद्धि पत्रक निकालते हैं और कहते हैं कि नहीं, ये धारा का नहीं जांच करनी है, ये धारा उनकी जांच करनी है। और ये मई 2025 में फाइनल आदेश निकला और उसके बाद में केंद्रीय मंत्रिमंडल ने निर्णय लिया 8 अगस्त 2025 को और सीबीआई को ट्रांसफर किया गया। और अभी 16 अक्टूबर को ये केस सीबीआई ने दर्ज किया है। जो एफआईआर महाराष्ट्र पुलिस ने, कासा पुलिस स्टेशन ने किए थे, वही एफआईआर को फिर से रजिस्टर किया गया। तो हम ये पूछना चाहते हैं कि इतना आप साधुओं की हत्या हुई इसके लिए आहत थे, तो 3 साल क्यों लग गए सीबीआई को देने के लिए? इतना विलंब क्यों? 1.5 साल आपको लगता है आपकी गलती क्या हुई उस ऑर्डर में वो सोचने के लिए? क्या इतना महत्व था आपके मन में? जिस साधुओं की हत्या का आपने राजनीतिक उपयोग इस्तेमाल किया, धर्म के नाम से राजनीति करने की कोशिश की, आज वही साधु को 3 साल तक सीबीआई की जांच से उनकी हत्या किस लिए हुई उसको रोका गया। और दूसरा सवाल हमारा सीबीआई से है कि 5 साल आप सुशांत सिंह के केस पर बैठे रहे, 5 साल लगा एक मृत्यु की जांच करने के लिए, अब कितना वक्त लेने वाले हो? कब ये साधुओं को न्याय मिलेगा? क्या भारतीय जनता पार्टी के लिए इन साधुओं का प्रश्न अब खत्म हो चुका है? राजनीतिक इस्तेमाल खत्म हो चुका है? और हमने तभी भी स्पष्ट किया था कि वो जो गांव है गढ़चिंचले, वो गांव भारतीय जनता पार्टी के अधिपत्य में है। 10 साल से उनकी ग्राम पंचायत थी, भारतीय जनता पार्टी के ग्राम प्रधान वहां थे। जो आरोपी की सूची थी उसमें से 61 और 63 नंबर के आरोपी भारतीय जनता पार्टी के थे। लेकिन ये जो माहौल देश भर में तैयार किया, उसका राजनीतिक इस्तेमाल करना, ऐसी केंद्रीय यंत्रणाओं का दुरुपयोग करना, ये भारतीय जनता पार्टी की ओछी राजनीति किस तरह से होती है, किस हद तक जा सकती है, इसका ये उदाहरण है और इसकी हम कड़े शब्दों में निंदा करते हैं। दूसरा जो महत्वपूर्ण प्रश्न आज जो है कि भारतीय जनता पार्टी के महाराष्ट्र के मुख्यालय का अभी आज भूमि पूजन हो रहा है। हम ये पूछना चाहेंगे, हमारे 2 सवाल हैं कि एक सवाल है मुंबई महानगर पालिका के प्रशासक से कि ये शेड्यूल डब्ल्यू प्रॉपर्टी है, इसका हस्तांतरण नहीं हो सकता, किस तरह से किया गया?
99 साल की लीज के लिए ये दी गई थी। जिनको दी गई थी उन्होंने आपको 18 साल लगभग 23-24 साल पहले ही अर्जी की थी, आपने उसके ऊपर कुछ कार्रवाई नहीं की। एक साल में इसको आपने निर्णय कैसे लिया? दूसरा जो प्रश्न है मुख्यमंत्री जी को कि ये शेड्यूल डब्ल्यू प्रॉपर्टी अगर आपको ट्रांसफर करनी है तो कैबिनेट में निर्णय होना चाहिए, तो कैबिनेट में क्या निर्णय लिया था? और सिर्फ 8 करोड़ 91 लाख रुपए देकर महानगर पालिका को जो मिले हैं, इतना बड़ा प्राइम प्लॉट भारतीय जनता पार्टी को मिल रहा है। और ये इसमें बीच में मध्यस्थ कौन है? ये एकनाथ रियल्टर्स, ये कौन है? बिल्डर के माध्यम से आपने ली वो जगह। तो ये पूरी तरह से जो व्यवहार हुआ ये संदेहास्पद है और निश्चित तौर पर इसकी जांच होनी चाहिए, न्यायिक जांच होनी चाहिए कि भारतीय जनता पार्टी इसकी जांच नहीं करवाएगी। धन्यवाद। हे अत्यंत दुर्दैवी आहे। जर एखाद्या महिलेला न्याय देण्यासाठी तुम्ही बोललात तर राजकारण होत असेल तर असं राजकारण झालं पाहिजे। त्या महिलेच्या मृत्यूचं कारण शोधलं पाहिजे। मुख्यमंत्र्यांनी यावरती पूर्णपणे पडदा टाकण्याचं काम ते दुर्दैवानं करतायत। इथे या ज्या केसेस होत्या, जे समोरासमोर होत्या, सुशांत सिंगचं प्रकरण असेल किंवा पालघर साधूचं, लगेचच तुम्ही केंद्रीय यंत्रणांना बोलवलं त्यावेळेला, त्या पद्धतीचं तुम्ही करता। इथे का नाही केलं जात आहे? इथे तुम्ही कुठल्या अँगलने क्लीन चिट देताय? गृहमंत्र्यांनी स्वतः जाऊन चौकशीचे अधिकार त्यांनी स्वतः घेतलेत का हातामध्ये? हे अत्यंत दुर्दैवी आहे। त्याच पद्धतीनं जी पुण्यामधली घटना आहे त्या जैन समाजाच्या जागेच्या संदर्भातली, त्याचीही या संदर्भामध्ये केंद्रीय तपास यंत्रणांनी चौकशी केली पाहिजे। आता ईडी वगैरे कुठे गेले? हे काय चाललंय? काय म्हणजे तुमच्या मनमानी पद्धतीनं तुम्ही राजकारभार हाकतात, हे अत्यंत चुकीचं आहे। ये दिखावे की जो उद्देश्य आप जब करते हो तो उसका हश्र यही होना है। आपका दवाखाना अभी एकनाथ शिंदे जी के घर में जाके हम ढूंढेंगे वहाँ। देखिए, ये पर्यटन एक बहुत बड़ा स्रोत होता है, आर्थिक स्रोत राज्य के विकास के लिए। और महाराष्ट्र में जितने भी पर्यटन स्थल हैं, इनका विकास होना बहुत आवश्यक है, लेकिन इनकी सोच में सिर्फ भ्रष्टाचार करना, अपनी सत्ता संभाले रखना, विपक्ष को परेशान करके रखना, और जो भी अपने एमएलए से उनके जो काम है, उनकी जो भूख जो है, वो जो मिट्टी नहीं है उसको मिटाते रहना, यही काम है। जनता की सेवा के लिए, जनता के प्रश्नों के लिए किस तरह से एडमिनिस्ट्रेशन हो, प्रशासन किस तरह से चले, क्या ज़रूरतें हैं, इसके बारे में ध्यान देने के लिए इनको वक्त नहीं है। हम ये मांग करेंगे कि आज ये पर्यटन एक बहुत बड़ा उद्योग है, कोकण का पूरा बेल्ट उसमें आता है, समुद्र का एक बड़ा किनारा हम लोग को मिला है। ऐसे जो स्थल हैं इनका विकास सही मायने में होना चाहिए, लेकिन सिर्फ भारतीय जनता पार्टी का विकास हो रहा है, उनका मुख्यालय हो रहा है, और यहाँ लोगों की जो ज़रूरतें हैं वो पूरी नहीं हो रही। धन्यवाद।